हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? तर फ्रेंड्स, मी ना ही कांद्याची चटणी बनवलेली होती सिंपलवाली, की फक्त काळ्या मसाल्यातली. ही माझ्या म्हणजे छोट्या मुलाला खूप आवडते. आज भाजी काहीच नव्हती त्याच्यामुळे ही बनवली होती. खूप टेस्टी लागते ही चटणी. याच्यामध्ये कुठलेही आपण मसाले वगैरे वगैरे वापरत नाही आहे. फक्त घरचा जो काळा मसाला असतो तोच आपण वापरत असतो. सोबतच मी ह्या 3 भाकरी केलेल्या आहेत आणि त्यासोबत 3 चपात्या आणि एक छोटीशी. तर तुम्ही म्हणाल 3-3चं काय आहे कॉम्बिनेशन? तर सांगते. ही एक म्हणजे एक वेगळीच थोडीशी स्टोरी आहे याच्या पाठीमागे. ह्या 3 ज्या भाकरी दिसत आहेत त्या मी स्वतःसाठी, आम्हाला म्हणजे माझ्या मुलाला, दोन्ही मुलांना आणि मला, असं आम्हाला हे बनवलेलं जेवण आहे. आणि 3 चपात्या आणि एक छोटी जी चपाती आहे ती एक आजी आहे तिथेच, म्हणजे त्या फळं वगैरे विकतात त्या. म्हणजे मी 5-6 वर्षापूर्वी त्यांच्याकडून फळं घ्यायचे. अचानक आज मी थोडंसं 5-6 वाजता बाहेर गेले होते, त्यावेळेस मला त्यांची भेट झाली. तर त्यांनी मला म्हणजे ओळखलं, हसल्या. मग मीही बोलकी आहे त्याच्यामुळं आम्ही बोललो. मग बोलता बोलता मी म्हटलं, बापरे आजी, आता तर खूप उशीर झालेला आहे, आता घरी जायचं असेल, तुम्हाला स्वयंपाक वगैरे करायचा आहे का? तर त्या म्हटल्या, हो करायचं आहे. म्हणजे माझं काही सांगण्याच्या मागं दुसरा हेतू नव्हता, पण त्या म्हटल्या करायचं आहे. असं थोडंसं कंटाळवाण्यासारखं बोलल्या. तर म्हटलं, तुमची काय हरकत नसेल तर मी तुम्हाला 2-3 चपात्या किंवा भाकरी देऊ आजी. म्हणजे मी पण आत्ताच बिझनेस चालू केलेला आहे. म्हणजे त्यांना काहीही त्या बिझनेसचं माहिती नाही आहे. पण त्या म्हटल्या, हो दे ना, मला फक्त 3च चपात्या पाहिजेत आणि चांगल्या तेल लावून गुबगुबीत करून दे. म्हटलं ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. तर ह्या त्या आजींसाठी मी ह्या 3च चपात्या बनवलेल्या आहेत. खरं तर मला ह्याचे पैसे खरंच घ्यायचे नव्हते, म्हणजे नकोच म्हटलं होतं मी त्या आजींना. पण त्यांनी नंतर मला फोन करून सांगितलं की नाही, ह्याचे तुला किती पैसे द्यायचेत सांग. मला अक्षरशः घेण्याची इच्छाच नव्हती. ज्यावेळेस मी त्यांच्याकडून फळं घ्यायचे ना, त्यांना जर थोडं गमतीत जरी म्हटलं, आजी थोडंसं काही कमी जास्त होईल का, तर त्या अगदी म्हणजे डोळे मोठे करून पाहिजे. हे 5-6 वर्षापूर्वीचा अनुभव आहे हा माझा. मग मी काय करत नव्हते, मी घ्यायचे त्यांच्याकडून फळं, कमी जास्त वगैरे करत नव्हते. तसंही मला म्हणजे असे खूप तो वयोवृद्ध वगैरे माणसं असतात ना, त्यांचं म्हणजे खूप वाटतं त्यांच्याबद्दल आपल्याला. म्हणजे हे विषय निघला आहे म्हणून सांगते मी थोडीशी वेगळ्या टाईपची आहे. म्हणजे मला खरंच आज ह्यांच्याकडून ना हे 30 रुपये नकोच होते. कारण नाही, पण आजी म्हटले व्यवहार व्यवहार, म्हणजे अशीही माणसं जगात असतात. या पाठीमागे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. त्यांना छान वाटलं की मी काहीतरी करते आहे. सांगायला वेळ कमी आहे, पण आमचं खूप बोलणं झालं. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब